मला खरंच बोलताना एकदम मुली येत आहे. पण आदरणीय दिलीप भारे सर इकडे आहेत. एक नाट्यक्षेत्रातला अभ्यासू आणि त्याला काय म्हणायचं खूप छान प्रकारचं प्रेझेंटेशन करणारे. आज त्यांचा अभिनय आपण बघितला आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी मोठं काम केलं. आणि अशा माणसाच्या हस्ते एखादा पुरस्कार मिळावा हे माझं खूप मोठं भाग्य आहे. माझ्या उर्वरित चालीमध्ये वाटचालीमध्ये त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असणार आहेत हे खूप मोठं भाग्य आहे. दुसरी गोष्ट अर्थातच ज्या रंगकर्मीच्या नावे हा पुरस्कार आहे, मिलिंद विंचुरकर, खरंच किती म्हणजे त्याला काय म्हणायचं अकाली आहे. हे मान्य आहे मला, 24 वयाला असेल, पण रंगमंचावर काम करता करता असं काही घडावं असं कुठल्याही कलाकाराला असं वाटलंच पाहिजे की नाही म्हणजे हे जावं तर हे असं जावं. पण अकाली जाणं हळहळ करणारच आहे. पण या माणसाची आठवण ठेवण्यासाठी काहीतरी करावं हे जे त्यांच्या मित्रमंडळींना त्यांच्या वाटलं ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. कारण कसं होतं, असं काहीतरी जे महाराष्ट्रभरातल्या हौशी रंगभूमीवरच्या एखाद्या माणसाला असा पुरस्कार द्यावा, ज्या माणसाचं काही एक काम आहे, वेगळं काम आहे, अनवट काम आहे, अशा माणसाला तो पुरस्कार द्यावा हा खूप मोठा विचार आहे. होतं कसं, सरकारी दरबारी मिळणारे पुरस्कार, सरकार दरबारी मिळणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आजकाल फारच सवंग झालेल्या आहेत आणि कुठे 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 इतके सगळे पुरस्कार तुमच्या नावाने मिळत असतात, दिले जात असतात. अशा वेळेला हा जो विद्या पुरस्कार आहे ना, त्याचं मूल आणखी जास्त. अभिवाचन या कला प्रकाराचं आम्ही ध्यास घेऊन साधारणपणे 23 वर्षापूर्वी ही स्पर्धा सुरू केली. रंगवर्धन व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रसाद बनारसेंनी हे सुरू केलं होतं की अभिवाचन आपण घेतलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी. खानदेशची जबाबदारी आम्ही घेतली आणि इचलकरंजीला संजय होगाडे त्यांनी तिथली हे बघितली, जबाबदारी घेतली. पण नंतरच्या वर्षी काही होईना तेव्हा आम्ही म्हटलं की हा कला प्रकार आम्हाला आवडला. कारण हा रेडिओवरची श्रुतिका आणि फुल लेंथ नाटक ह्याच्या अदलामधला पण जिवंत नाटकाचा अनुभव देणारा हा प्रकार आहे, ज्याचा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे की एक्सप्रेशन्स आहे, सांगणं आहे, कथा एक छोट्या छोट्या तुकड्यांमधनं सादर करणं आहे आणि त्यातून पूर्ण नाटकाचा म्हणजे ज्याला काय म्हणायचं खिळवून ठेवणारं, समोरच्या प्रेक्षकांचा कुठेही त्याला काय म्हणायचं मध्ये विचार करायला वेळ न देता खिळवून ठेवणारं नाट्य पुढे आलं. असा जो भाग आहे तो अभिवाचनाचा भाग. स्क्रिप्ट बनवताना त्याचं शॉर्ट बनवून घेणं, पाहिजे तसं अभिवाचनाच्या योग्य बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप भावल्या आणि ही स्पर्धा घ्यायला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे असं वाटतं. सुरुवातीला 2-3 वर्ष खानदेश झालं. मग आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामधल्या लोकांना बोलूया. मग इतर सगळ्यांना आम्ही बोलवायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही परराज्यातल्या एंट्रीज आपण यायला लागल्या. अहमदाबादला एकाने विचारलं मी का, आम्ही हो चालेल म्हटलं. मग परराज्यातल्या सुरू केलं. पण नंतर 2012मध्ये आम्हाला वाटलं की अरे आपण ही स्पर्धा घेतो आणि काही ठरलेली मंडळी येतात. जसं सुजाता आणि पद्मनाभ आमच्याकडे नेहमी यायचे, नांदेडचे सुहास देशपांडे यायचे किंवा ही सगळी परभणीची मंडळी रेग्युलर. तर मग आम्ही ठरवलं की हे सगळं आपण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी प्राथमिक फेरी घेऊ. पण 2012मध्ये 12 ठिकाणी होत होती ती वाढत वाढत आता 22 ठिकाणी प्राथमिक फेरी होते महाराष्ट्रात. आणि तिथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये 8 स्पर्धक संघ आले. त्याच्यापैकी एक 16 झाले तर म्हणजे 8च्या वर झाले, 8 ते 16 झाले तर 2, 16च्या वर झाले तर 3
असं करत अंतिम फेरी चाळीसगावला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शुक्रवार शनिवार रविवारी अशी आम्ही घ्यायची ठरवली. त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी केल्या. तिकडे प्राथमिक फेरीला बक्षिसं नाही द्यायची, त्याऐवजी तिथून येणाऱ्या मंडळींना जाण्याचा खर्च द्यायचा. म्हणजे होईल कसं की ते निश्चित चाळीसगावला येतं, तिथे आल्यावर आम्ही तो खर्च देतो आणि मग जे सादरीकरण होईल त्यातून अंतिम फेरीचे जी काय बक्षीस आहेत ते जाहीर होते. ते क्लिक झालं आणि तशीच फेरी सगळीकडे व्हायला. 2019 मध्ये अचानक दुबईहून एक एंट्री आहे. रत्नाकर मतकरींचे जावई जे सुप्रिया विनोद आणि विनोद आहेत त्यांनी एंट्री दिली. असं म्हटल्यानंतर आम्हाला खरंच प्रश्न पडला की अरे हा आपला अभिवाचनाचा जो काही आवाका आहे किंवा काही हे इतका आपोआप बाहेर चाललाय, तर आपण करूया, आपण आता जागतिक लेवल त्याला देऊया. आणि मग तसं केल्यावर म्हणजे आता मी असं म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका, कोरोना आला आणि आम्हाला ते छानपणे करता आलं. कारण ही ऑनलाईन स्पर्धा व्हायला लागली. 2-3 वर्ष ईश्वरही त्यामध्ये सहभागी होता. तर 2 ते 3 वर्ष आम्ही तशी ऑनलाईन स्पर्धा घेतली आणि मग अमेरिकेतल्या एंट्री झाल्या, सिंगापूरची आली, स्वीडनची आली, ऑस्ट्रेलियातली आली, दुबईची तर आलीच आली. अशा सगळ्या एंट्री द्यायला लागल्या. मग आत्ताच्या काळात आम्ही काय केलं आहे की जे परदेशातले आणि परराज्यातले त्यांचेच आम्ही व्हिडिओज मागवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ती प्राथमिक फेरी घेतो. अंतिम फेरीसाठी अर्थात तेवढा प्रवास खर्च देणं आम्हाला न झेपणारं असतं, पण परदेशातल्या लोकांना इथे यायचा आग्रह करत नाही, त्यांचे व्हिडिओजच वापरतो. परराज्यातले जे आहेत ते येतात, सादर करतात अंतिम फेरीमध्ये आणि ही फेरी अशी वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही पार पाडतो. त्याच्यातली आणखी एक गंमत अशी, आता जसं मुकुंदजींनी म्हटलं की हे जे डिफिकल्टी लेवल हळूहळू वाढवत गेलं. म्हणजे सुरुवातीला आम्ही नाटक आणि एकांकिका बंद केली, साहित्याचंच अभिवाचन करायचं. मग गेल्या 3 वर्षापासून आम्ही जॉनर देतो, जो जॉनर देतो त्याच्यामध्येच तुम्ही अभिवाचन केलं पाहिजे. तर मग आत्ताची जी स्पर्धा आहे यावर्षीची 2026 मध्ये होऊ घातलेली स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये आम्ही जॉनर दिला आहे कविता किंवा कवितेविषयी काहीही. म्हणजे तुम्ही एक विषय घेऊन नाट्यात्मक अनुभूती देणारं अभिवाचन 20 ते 25 मिनिटाचं करायचं असतं आणि 2 ते 5 व्यक्तींचा सहभाग असणं अपेक्षित आहे. म्हणजे ते सांगिक आहे. तर मग एक विषय घेऊन वेगवेगळ्या कवीच्या कविता घ्या, एका कवीच्या कविता घेऊन त्याचं जगणं किंवा त्याच्याशी असणारा संबंध किंवा त्यातून व्यक्त होणारा एक थीम लाईन अशी घेऊन एकाच कवीच्या कवयित्रीच्या कविता घ्या आणि सादर करा, असंही करता येऊ शकेल. त्या कवीच्या जीवनाबद्दल किंवा कवितेच्या मिळणाऱ्या प्रतिबिंबाच्या बाबतीत काही तुम्ही एखादा ललित लेख लिहिणार असाल तरीही चालेल. तर अशा तऱ्हेचं कविता किंवा कवितेविषयी काही असं आम्ही स्वीकारणार. हा एक चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट आहे ललित लेखन. या 2 जॉनरमधनं आम्ही घेणार आहे. ललित लेखन अर्थात रवींद्र पिंगेंचं आता जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ते ललित लेखनामध्ये खूप माहीर आहे. अर्थात खूप जण, सोनाली कुलकर्णीचं सो फूल आहे, अनेक जणांनी हे केले. एक सुरट एक उलट अमृता सुभाषचं आहे. असे नवीनसुद्धा खूप ललित लेखन सगळीकडनं मिळत असतं आणि आजकाल तर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तर महापूर आहे. त्यामुळे आम्हाला ह्या स्पर्धांमध्ये आत्ता हे अपेक्षित आहे. आणि आज आनंदानं सांगावं वाटतं की विंचुरकर सरांनी आम्हाला घेऊन त्यांच्या मृदगंध जो हॉल आहे तिथे नेलं आणि तिथे नानकर सर अमेझिंग भेट, अमेझिंग, खूप सुंदर हॉल आहे आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला त्यांनी कविता आणि पोस्टर्स त्याचे जे बनवले अगदी तोड नाही. आणि मला फार आनंद होतो हे सांगताना की त्या दोघांनी इथल्या प्राथमिक फेरीची आता जबाबदारी घेतली.
तारीख आणि इतर गोष्टी कळतीलच, पण मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेल्या लोकांनी निश्चित आत्तापासून मी विषय दिलेलेच आहेत त्याचा विचार करावा, काय सादर करायचं याच्या बाबतीत निश्चित हे करावं. आणि मला असं वाटतं 1, 2, 3, 4 कितीही अंतिम फेरीत येऊ दे असा विचार करून 8 गुणिले किती ह्या आणायच्या एंट्रीज आणायच्या ते औरंगाबादचं संभाजीनगरचं केंद्र यावर्षी सगळ्यात हायेस्ट उंचीवर जाईल अशी मला आशा आहे, खात्री आहे. तर ह्या सगळ्या अशा आनंदाच्या बाबतीत बाबी झालेल्या आहेत. आणखी एक सांगायचं राहिलं, आमची जी अभिवाचन स्पर्धा असते त्याच्यामध्ये नवीन लेखनालाही पारितोषिक असतं. म्हणजे प्राथमिक फेरीमध्ये सुद्धा तुम्ही नवीन लेखन जर घेऊन आलेलं असाल, म्हणजे या स्पर्धेसाठी नवीन लिहिलेलं लेखन असं असेल तर त्या लेखनाला प्राथमिक फेरीमध्ये आम्ही 5 गुण अधिक देतो. आणि अंतिम फेरीमध्ये 3 पेक्षा अधिक, दरवेळेला 10 ते 12 नवीन लिहिलेल्या संहिता आमच्याकडे येतात. मला खरंच म्हणायचं खूप अभिमान वाटतो की नवीन लिहून लोकांना हे करावंसं वाटतं आमच्या स्पर्धेसाठी, हे मला अभिमानाची गोष्ट आहे. आणि 10 ते 12 येतात आणि त्याच्यातल्या एकाला आम्ही सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कार देतो. आणखी एक वेगळी गोष्ट आम्ही करतो, चाळीसगावमधले शाळेमधली जी मुलं आहेत 8वी ते 10वी आणि कॉलेजमधली मुलं, त्यांना आम्ही तिथं ऐकायला बोलवतो. आणि साधारणपणे 10-10 मुलांचा गट असतो आणि त्यांनी ह्या स्पर्धेचा निकाल द्यायचा. आणि तो जर निकाल परीक्षकांच्या निकालाशी मिळता जुळता असेल तर त्या विद्यार्थ्याला, त्या रसिकाला, त्या प्रेक्षकाला आम्ही 500 रुपयाचं बक्षीस देतो. तसंच त्या 10-10 मुलांचा जो गट आहे त्यांनी ठरवायचं की याच्यातलं कुठलं अभिवाचन सर्वोत्कृष्ट ठरलं. त्यांनी जर ते जे काही एक साधारणपणे 15 ते 20 ओळीमध्ये समीक्षण करायचं आणि ते समीक्षण ज्या गटाचं समीक्षण सर्वोत्कृष्ट ठरेल त्यांना एक सुंदर अशी ट्रॉफी आम्ही सर्वोत्कृष्ट समीक्षक गट म्हणून फिरती ट्रॉफी त्यांना देतो. आम्हाला हे वाटतं की अरे चाळीसगावमधले जे पुढचे कलाकार आहेत तेही जर तयार व्हायला पाहिजेत तर त्यांनी इथे येणारं जे नवीन आहे, सगळ्या ठिकाणाहून आलेल्या बेस्ट अशी अभिवाचन आहे ती त्यांनी ऐकली पाहिजे. तर त्या हिशोबानं हा सगळा व्यवहार आमचा असा चालतो. आणि तिथे येणाऱ्या स्पर्धक संघांना आम्ही आमच्या मित्रमंडळींमध्ये, आमच्या कलाकारांमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी उतरवतो. त्यामुळे हे सगळं गोष्ट अशी इतकी घरगुती होऊन जाते आजच्या कार्यक्रमासाठी. आणि जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं त्यावेळेला हेच झालं की हा सगळा घरगुती कार्यक्रम आहे. आणि मला जाणवतं सगळी जी इथं आलेली मंडळी आहे ती अतिशय आत्मीयतेनं, मनातल्या अशा एका ओल्या भावनेनं इथं आलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा मला खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय. आणि स्वतःला आणि माझ्या मिसेसला मला हेही छान वाटतं की ती माझी गृहिणी, सखी, सचिव सगळी आहे. रंगगंधाची सचिव आहेच, माझ्या आयुष्याचीही सचिव आहे. मी पसारा करतो ते मांडणे, ते एकत्र ठेवणे, रंगगंधाच्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित ठेवणे. आणि मी म्हटलं आज आता पुस्तकं पाहिजे तर काढतात लगेच काढ. तर हा सगळा जो भाग आहे तिचा मोठा पाठिंबा असल्याशिवाय हे सगळं मी करू शकलो नसतो. किंवा तिथलाही तिथे गौरव केला त्याबद्दल मला गौरव फार अभिमान वाटतो, आनंद वाटतं, कौतुक वाटतं. तेव्हा मंडळी खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे जे आमच्याकडे येऊन गेले त्या मंडळींनी खूप वेळा मला खूप ऐकलेलं आहे. पण आता आणखी लांबत नाही म्हटलं तरी जरा वेळ झालेला आहे, म्हणून मी इथेच थांबतो आणि आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.